मी स्पीडअप करतो. राज्य सरकारची खूप मोठी गुंतवणूक झालेली आहे, परंतु उद्योग खात्याचे मंत्री महोदय कधी उस्मानाबादला आले नाही, खूप आग्रह करून बैठकी घेतलेली नाहीये. तिथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभं करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, परंतु राज्य सरकारकडून प्रस्तावच जात नाहीये. अध्यक्ष महोदय, एक शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे, तो म्हणजे श्री संत जगनाडे महाराजांसाठी त्या समाधीस्थळ आणि तिथल्या विकासासाठी वित्तमंत्री महोदयांनी 10 कोटीची तरतूद केलेली आहे. तेरला संत श्रेष्ठ गुरुबाकाका महाराजांचं मंदिर आहे, तिथे सध्या विकास कामं चालू आहेत, परंतु निधी कमी पडतोय. वित्तमंत्री महोदयांनी आवर्जून निधी द्यावा ही मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं सन 2022-23 के अर्थसंकल्प पे बजट पे अपने विचार देने के लिए और एक अच्छा बजट महाविकास आघाड़ी सरकार ने पेश किया, उस पर अपना मत मानने के लिए खड़ा हूं. अध्यक्ष महोदय, पिछले 3 दिन से 3 असेंबली वर्किंग डे से रोज सुबह आता हूं, शाम तक बैठता हूं, ये सोचकर कि अपना वक्त आएगा, अपना टाइम आएगा. प्रीति ताई बोली अपना टाइम आएगा, सुबह आने का, शाम का. सर, कांग्रेस का आज सुबह से पहला वक्ता हूं मैं और पूरे बजट सेशन में तीसरा. ठीक है अध्यक्ष महोदय, मिलीजुली सरकार है, महाविकास आघाड़ी की सरकार है, थोड़ा सा एडजस्टमेंट करना पड़ता है. अध्यक्ष महोदय, ये बजट पिछले 12 साल से इस असेंबली में आते हैं, वन ऑफ द बेस्ट बजट, पंचसूत्री डेवलपमेंट का बजट अजीत दादा पवार ने इस सभागृह के अंदर पेश किया है. और मुझको पूरा यकीन है, पूरा विश्वास है, पूरा भरोसा है कि जो अजीत दादा जी ने यहां पर बोला है कि पंचसूत्री ऑफ डेवलपमेंट, जिसमें 4 लाख करोड़ रुपए आने वाले 3 साल में इन 5 सेक्टरों में खर्चा होगा, वो खर्चा पक्का होगा और हमारे प्रदेश को $1 ट्रिलियन इकोनॉमी होने से कोई भी ताकत रोक नहीं पाएगी. इसका मुझको पूरा यकीन और भरोसा है. अध्यक्ष, बड़ी तैयारी थी बजट पे बोलने के लिए, मगर मैं जानता हूं कि बहुत कम वक्त बचा है, मैं ज्यादा डिटेल में नहीं जाके 2-3 मुद्दे पर अपना को फोकस रखूंगा. अध्यक्ष महोदय, मेरे पास कुछ डेटा है, वो मेरे डेटा ने, महाराष्ट्र महाविकास आघाड़ी के डेटा ने, प्राइवेट जो PRS लेजिस्लेटिव रिसर्च सेंटर है उसके डेटा है मेरे पास. अध्यक्ष महोदय, बहुत ही बेहतरीन आउटले होम के पुलिस में 30% ज्यादा खर्च करने का प्रोविजन है. अध्यक्ष महोदय, अलग अलग सेक्टर है, एजुकेशन में, स्पोर्ट्स में 12% पिछले साल के मुकाबले में ज्यादा खर्च करने की बात है, एग्रीकल्चर में 10% ज्यादा खर्च करने की बात है, हेल्थ एंड फैमिली वेलफेयर के अंदर जो है वो एक पिछले साल के मुकाबले में 13% कम आउटले. मैं माननीय अजीत दादा पवार जो हमारे फाइनेंस मिनिस्टर है, डेप्यूटी चीफ मिनिस्टर भी है, मेरे पास कुछ डेटा है अध्यक्ष महोदय जो मैं इस सभागृह में रखना चाहता हूं. 4.4% ऑफ द आउटले हम हेल्थ पे खर्चा करने जा रहे हैं. जो हम खर्चा करने की बात कर रहे हैं वो पर पर्सन 1520 रुपया, इतना खर्चा हम करने जा रहे हैं. दादा, मुझको बड़ा अफसोस है ये बात सदन में रखने के लिए, मगर मजबूरी है. अगर ये बात नहीं रखूंगा तो मैं अपने आप के साथ नहीं बल्कि महाराष्ट्र के उन सैकड़ों हजारों मरीज जो जे हॉस्पिटल में इलाज के लिए आते हैं उनके साथ में नाइंसाफी करूंगा. दादा, मैं आपके सामने बात बहुत जिम्मेदारी से रखना चाहता हूं कि आज जेजा रुग्णालय महाराष्ट्र के अंदर, मुंबई के अंदर जो है, उसके अंदर बैंडेज नहीं है, उसके अंदर ग्लव्स नहीं है, उसके अंदर पैरासिटामोल तक नहीं है. हर दवाई पेशेंट को बाहर से लानी पड़ती है और एक क्योस, एक ऐसा माहौल बन गया है वहां पर कि गरीब आदमी के आंख से आंसू के अलावा वहां से कुछ निकल नहीं रहा है. अध्यक्ष महोदय, 450 करोड़ रुपया की डिपार्टमेंट की मांगनी थी कि मेडिसिन के लिए 450 करोड़ रुपया देना चाहिए. इस बजट में सिर्फ 150 करोड़ रुपया मेडिसिन के लिए रखा गया है. दादा, मेरी आपसे नम्र विनंती है कि आप इसको रिकंसीडर करिए और जो दवाई के लिए 450 करोड़ रुपया महाराष्ट्र में देने की बात है, वो 450 करोड़ रुपया आपको इस दवाई के लिए देना चाहिए. वो दिन दूर नहीं है अध्यक्ष महोदय कि मुझको लोगों के लिए जे हॉस्पिटल में भूख हड़ताल के लिए बैठना पड़ेगा. आज का दौर इतना खराब चल रहा है वहां पर कि बिल्कुल दवाई वहां पर नहीं है. और ये क्यों हो गया है, इसकी वजह क्या है? हाफकिंस को इस दवाई खरीदने के लिए एक प्रोसीजर पिछली बार तय हुआ है.
आज हैफकिन दवाई खरीदती नहीं है, और वर्क कॉन्ट्रैक्ट से दवाई खरीदी जा सकती है। जो रेट फाइनल हो गया उससे डीन दवा खरीद सकता है, हॉस्पिटल दवा खरीद सकती है। हैफकिन टोटली फेलियर है, फेल एब्सोल्युटली फेल दवाई खरीदने का मामले के अंदर। मेरी अजीत दादा से रिक्वेस्ट है, अमित देशमुख साहब यहाँ पर मौजूद नहीं है, ये दवाई खरीदने के लिए पैसे और चेंज हैफकिन से हटा करके रेट कॉन्ट्रैक्ट करने की जरूरत है। अगर हम ये नहीं करते हैं अध्यक्ष महोदय, हेल्थ सेक्टर पे अगर हम ध्यान नहीं देते हैं, तो आने वाले दिनों में सिर्फ जेजे हॉस्पिटल नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र के जो हॉस्पिटल है वो कोलैप्स हो जाएंगे, लोगों को दवाई नहीं मिलेंगी। उसके लिए एक निर्णय लेना होगा। अध्यक्ष महोदय,
हेल्थ के ऊपर कम खर्चा हो रहा है, इसके ऊपर मैंने बात रखी है। अध्यक्ष महोदय, माइनॉरिटी को लेकर के दादा ने अच्छे निर्णय लिए हैं और 677 करोड़ रुपीस इस बजट में प्रोविजन किया है। अध्यक्ष महोदय, पिछली बार का पैसा खर्च हुआ नहीं है, मगर माइनॉरिटी डिपार्टमेंट को मिनिमम 1000 करोड़ रुपया देने की जरूरत है ताकि उसके सारे स्कीम इंप्लीमेंट हो जाए। अध्यक्ष महोदय, मौलाना आजाद फाइनेंशियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन का 500 करोड़ रुपए का बजट की बात हुई, मगर मुझको इस सदन में बताने से बड़ा खेद होता है कि मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन में पिछले 5 साल और ये 2 साल 7 साल में 1 रुपया भी लोगों को लोन के तहत दिया नहीं गया है। छोटे जो व्यापारी है, जो 50,000 रुपये लोन मिलता था, लाख रुपए का लोन मिलता था, 2 लाख रुपए, दादा 1 रुपया लोन, मैं बहुत जिम्मेदारी के साथ में आपके इस सदन में कह रहा हूं कि बिजनेस के लिए 1 रुपए का लोन भी नहीं दिया गया पिछले 7 सालों में। अध्यक्ष महोदय, ये आज जो पैसा दिया जा रहा है कम है, और पैसा देना चाहिए मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन को, और उसके जो दोनों लोन, स्मॉल बिजनेस लोन और बड़े बिजनेस लोन इमीडिएटली चालू करना चाहिए। अध्यक्ष महोदय, इस बजट के अंदर जो मॉन्यूमेंट है उसके लिए बड़ा फंड दिया गया, देना भी चाहिए, बड़ी जरूरी बात है। जो हिस्टोरिक प्लेस है, जो टूरिस्ट प्लेस है, उसको पैसा देना चाहिए। अध्यक्ष महोदय, मुझको बहुत खुशी की बात है, मैं ये कहना चाहता हूँ सब सदन के अंदर, असलम शेख जी नहीं है, फाइनेंस के अंदर हाजी अली दरगाह को ब्यूटिफिकेशन करने के लिए, उस परिसर को ब्यूटिफिकेशन करने के लिए एक आड़ा खड़ा तैयार हुआ है, आर्किटेक्ट आभा लांबा को अपॉइंट किया और वो हो रहा है। मगर उसके साथ साथ में बहुत से ऐसे टूरिस्ट स्पॉट है जहां सभी मजहब के लोग, सभी धर्म को मानने वाले लोग आस्था के साथ में वहां पहुंचते हैं। यहाँ पर जो हमारे हजरत बाबा बहाउद्दीन शाह का दरगाह है, मेरे वहाँ पे हाजी अब्दुल रहमान शाह बाबा दरगाह है, मखदूम शाह माइमी का माहिम में दरगाह है, सभी मजहब के लोग आते। तो मेरी आपके माध्यम से, इस सभागृह के माध्यम से वित्त मंत्री को, डिप्टी चीफ मिनिस्टर को रिक्वेस्ट है कि जिस तरह से और मॉन्यूमेंट को पैसा दिया गया है, उसी तरह से मुंबई के अंदर और खास करके नागपुर में बाबा ताजुद्दीन का दरगाह है, वहां पर स्पेशल प्रोविजन करके फंड देना चाहिए। अध्यक्ष महोदय, रिजर्वेशन की बात चलती है, मराठा रिजर्वेशन मिलना चाहिए, इसमें हम पूरी तरह से सहमत है। ओबीसी को पॉलिटिकल रिजर्वेशन मिलना चाहिए, उसके लिए हम आपके साथ में। मगर अध्यक्ष महोदय, जो मुंबई उच्च न्यायालय ने जो माइनॉरिटीज को, जो स्पेशली इकोनॉमिकली बैकवर्ड है, उनको एजुकेशन में आरक्षण देने की बात की, आज इस गवर्नमेंट के अंदर पिछले 2 साल में उसके ऊपर डिस्कशन हो नहीं रहा है। मेरी आपके माध्यम से गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि जो सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड है, मैं रिलीजन के नाम पे आरक्षण नहीं मांगता हूं, रिलीजन के नाम पे आरक्षण नहीं मिल सकता है, ये सभागृह भी जानती है, समाज भी जानता है। मगर जो सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड है, जिसके पास अपने बच्चे को खिलाने पढ़ाने के लिए पैसा नहीं है, उनको एजुकेशन में रिजर्वेशन देने की बात मुंबई हाईकोर्ट ने की। उस बात को ध्यान रखते हुए हमको इसके अंदर आरक्षण देना चाहिए। अध्यक्ष महोदय, कल एक लक्ष्य विधि के द्वारा मैंने अजीत दादा से कहा था, और मुझको उनके बात से ऐसा लगता है कि बजट के उत्तर में वो मुंबई के अंदर जो पुरानी जर्जर इमारतें हैं उसके ऊपर उनकी नजर जाएंगे। अजीत दादा साहब, तो मैंने कहा कि 7वां बजट दे रहे हैं और हर चीज पे उनको, मुंबई हो या महाराष्ट्र हो, देश हो, उसके ऊपर पूरी उनकी नजर है। तो मुंबई के अंदर जो 16,000 बिल्डिंग है, जो डिलेबर्ड कंडीशन में है, जिसका 100 करोड़ का बजट है, मुझको पूरी उम्मीद है, पूरा भरोसा है कि दादा जब अपना उत्तर देंगे उसमें माडा को पुरानी बिल्डिंगों की मरम्मत के लिए, रिपेयर के लिए एक 250 करोड़ रुपया कम से कम इस बजट में देंगे। अध्यक्ष महोदय, मैं आपका ज्यादा वक्त नहीं लूंगा, मैं जानता हूं, मगर जो मुद्दे मुंबई को लेके, एक ही मुद्दा, क्योंकि एनवायरमेंट मिनिस्टर यहाँ पे बैठे हुए हैं और उनका मुंबई से मैं देखा कि मुंबई के अंदर वर्ली में आने से सीलिंग क्रॉस करने के बाद में ऐसा लगता है कि हम जो है ठाकरे कॉन्स्टिट्यूंसी में आ गए हैं। तो उसको आगे बढ़ा के जो हमको बहुत अच्छा काम हो रहा है, नागपाड़ा क्यों, बिल्कुल गेटवे ऑफ इंडिया तक ठाकरे परिवार है साहब, आप छोटी मत, कुछ भी मांगो, बड़ा मांगो, देने की कैपेसिटी है। आदित्य ठाकरे जी, एक प्रपोजल पिछले गवर्नमेंट में मैंने, जय कुमार रावल साहब मिनिस्टर थे जब, मैंने उनको दिया था कि जो हमारा महात्मा ज्योतिबा फुले मार्केट से लेके वो पूरा परिसर गेटवे ऑफ इंडिया तक है, एक हिस्टोरिक परिसर है, सिस्टर सिटी है। लंदन के मुकाबले में आप और हम जाते तो देखते, एक लंदन आई जैसा मुंबई आई होना बहुत जरूरी है। फिर हम वो चौपाटी में डाले, बैंड्रा में डाले, जैसे भी डालना है, मुंबई में वो चीज होना चाहिए। और खास करके महात्मा ज्योतिबा फुले मार्केट से लेके गेटवे ऑफ इंडिया की जितनी जो हेरिटेज बिल्डिंग है, उनको लाइटिंग करके वहां पर वो
नहीं सर, एलईडी नहीं, वो चलिए मैं आपको बाद में उसको बता दूंगा कि वो डिजिटल टेक्नोलॉजी होता है कि उसको स्कैन करके, बारकोड ने उसको स्कैन करके वो चीज वहां पर आती है, वो उसकी हेरिटेज की जो बात आती है वो चीज वहां पर होना चाहिए। वो और एनवायरनमेंट को लेकर के और टूरिज्म को लेकर के ये बहुत इंपॉर्टेंट है। और टूरिज्म के लिए मुंबई से सर खत्म कर रहा हूं मैं खत्म टूरिज्म को लेके मुंबई के अंदर करोड़ों डॉलर्स का इन्वेस्टमेंट हो सकता है, करोड़ों डॉलर हो सकते हैं। जैसे हमारे एयर इंडिया के बिल्डिंग है तो एम्पायर स्टेट बिल्डिंग न्यूयॉर्क में है, उसका गैलरी, ये सब चीज टूरिज्म में हम बना सकते हैं जिससे बड़ा रेवेन्यू और मुंबई और आकर्षित हो सकता है। उसका मुझको आपको ये बातें रखनी है। और एक मुंबई के एमएलएस को लेकर के अगर आप टूरिज्म के ऊपर एक मीटिंग लगा दोगे तो जो हमारे जो ओपिनियन है हम आपको बहुत अच्छी से दे सकेंगे। अध्यक्ष महोदय, आपने मुझको बहुत सुकून से बहुत अच्छा बोलने दिया, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्मान्य सदस्य राजेश पवार। अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की मला किमान 5 मिनिट आपण द्यावेत। माझं नाव राजेश पवार आहे। जेव्हा मी कोणालाही नाव सांगतो तेव्हा लोक म्हणतात बाबा सरकार पवारांचं तर तुम्हाला काय अडचण आहे, त्यामुळे मी सरकारमधला पवार जरी नसलो तर त्या नावाचं मला थोडा बहुत एखादी मिनिट एक्स्ट्राचा फायदा तरी द्यावं। आणि दुसरी बाब म्हणजे या ठिकाणी माझे जे सगळे प्रश्न आहेत ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संबंधित आहेत। या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा उपस्थित आहेत, त्यामुळे आपण दादा या ठिकाणी आपल्या अर्थसंकल्पामध्ये 3,30,000 रोजगार निर्मिती करणार असं आपण उद्दिष्ट या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र हा उपक्रम आपण या ठिकाणी करणार असंही सांगितलं। परंतु मी आपल्याला माहिती सांगू इच्छितो की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कमीत कमी 200-250चं एवढं छोटं गाव जरी असेल तर तिथले कमीत कमी 100 युवक हे या ठिकाणी पुणे, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी नोकरीसाठी असतात आणि त्यांना पगार मिळतो फक्त 10 ते 12,000। त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार त्या ठिकाणी राहणं, खाणं आणि गावी वर्षातून 2दा निदा येणं यामध्ये जातो। म्हणून मला आपल्याला विनंती करायची की आपला हा जो उद्दिष्ट आहे, नवीन उद्योग आपण जे आणणार आहात ते विदर्भ मराठवाड्यामधले जे जिल्हे आहेत नांदेड, लातूर, परभणी, वाशिम, अकोला अशा ठिकाणी आपण ते उद्योग आणायचा आपण प्रयत्न करावा। दुसरी गोष्ट, या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये पुनर्वसनचे अनेक पुष्कळ गाव आहेत, परंतु हे पुनर्वसनचे कामं कागदोपत्री जास्त झालेले आहेत। त्यासाठीचा आपण निधी आणि बंजारा समाज पण मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात असल्यामुळे आपण या मंत्रालयाला पुनर्वसन आणि तांडावस्तीसाठीचा अधिकचा निधी द्यावा असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। तिसरी बाब, ग्रामीणमध्ये जे घरकुल योजना चालतात दादा, त्या ठिकाणी आपण सर्व मिळून 1.5 लाख रुपये देतो आणि शहरामध्ये आपण 2.5 लाख देतो। परंतु तुम्ही जर बघितलात तर ही तफावत अन्यायपूर्ण असून जेवढा खर्च शहरामध्ये येतो तेवढाच खर्च हा ग्रामीण भागामध्ये येतो। त्यामुळे आपण केंद्राच्या माध्यमातून किंवा केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरकुल बांधणीसाठी आपण किमान 2.5 लाख रुपये द्यावं असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। चौथी बाब या ठिकाणी आहे की आता इथं लंडन आहे, मुंबई आहे, रिंग रोड, कोस्टल रोड, ॲक्वेरियम, बऱ्याच मोठ्या गोष्टी होत आहेत शहरासाठी। परंतु ग्रामीण भागामध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये एखादी लग्न होतं तर तो कुटुंब कमीत कमी 10 ते 15 वर्ष मागे जातं, कारण का एक तर त्यांना जमीन विकायला लागते किंवा सावकाराकडनं त्या ठिकाणी खाजगी कर्ज घ्यावं लागतं, जे की 20-20 वर्ष ते फेडू शकत नाहीत। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की ग्रामीण भागातील महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये आपण किमान 2,000 लोकांचं, सर्वसामान्य लोकांना लग्न कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी कामाला येईल असं सभागृह या ठिकाणी बांधावं आणि ते कालबद्ध कार्यक्रम त्यासाठी आपण राबवावा अशी विनंती करतो। सगळ्यात शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी महानायक अमिताभ बच्चन यांच्या बागबान या पिक्चरमधल्या काही ओळी आपल्याला वाचून दाखवतो, कारण का अत्यंत गंभीर मुद्दा आहे या ठिकाणी। त्यामध्ये एका गाण्यामध्ये लिहिलंय, बाग को जन्म देने वाला बागबान, परिवार को जन्म देने वाला पिता, दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं, न सिर्फ अपने पेड़ से उसके साये से भी प्यार करते हैं, क्योंकि उसे उम्मीद है एक रोज जब वो जिंदगी से थक जाएगा वही साया उसके काम आएगा। मराठीमध्ये सुद्धा आपल्याला सांगतो मी या ठिकाणी, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, घरकुल तर मोदीजींनी दिलंय, नव्या घरामध्ये नवीन काय घडलं, घरकुला संग समद वेगळं होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल। यामध्ये जर आपण बघितला तर आई वडिलांचे जे अपेक्षा असतात मुलाकडून की माझा जेव्हा वाईट काळ येईल तेव्हा कोणीतरी माझ्याकडे लक्ष देईल, परंतु दादा ग्रामीण भागामध्ये आता प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी वृद्धाश्रम स्थापन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। जेव्हा आम्ही गावामध्ये जातो तेव्हा वयोवृद्ध त्या ठिकाणी स्त्रिया किंवा या ठिकाणी जे पुरुष येतात
आणि त्यांची एकच मागणी असते, अध्यक्ष महोदय अर्धा मिनिट, एकच मागणी असते की आम्हाला 60 वर्षाचे पैसे द्या. त्यांना जेव्हा आम्ही विचारतो की तुम्हाला मुलं नाहीत का, तर ते म्हणतात मुलं आहेत पण त्यांना जाळता का. याचा अर्थ या ठिकाणी ग्रामीण भागातील आई वडिलांकडे आता मुलं लक्ष देत नाहीत. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी ग्रामीण भागातील 60 वर्षाच्या प्रत्येक वयोवृद्धांना या ठिकाणी पेन्शन देण्याचा या ठिकाणी विचार करावा, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि शेवटचा मुद्दा आहे सन्मान्य सदस्य अशोक पवार. अध्यक्ष महोदय 5 मिनिट झालेच नाही. महोदय, सन 2022-23च्या अर्थसंकल्पावरती बोलण्याकरता आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी मी इथे उभा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी एक सुंदरसा त्या ठिकाणी अर्थसंकल्प हा मांडलेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. त्या ठिकाणी वडू आणि तुळापूर या 2 गावासाठी सुमारे 250 कोटी रुपये शासनानं, साहेब थोडं तरी बोललो द्या ना, जाहीर केल्यात. त्याबद्दल मी मनापासून आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं धन्यवाद देतो. त्याचबरोबर भूविकास बँकेचं जे कर्ज होतं ते सुमारे 964 कोटी 15 लक्ष त्याची माफी सरकारने दिली. एक मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर फळबाग लागवड योजना जी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी एक सुंदर योजना आणली होती. त्या योजनेमध्ये काही फळपिकं त्यावेळेला राहिली होती, ती फळपिकं यावेळेला या वर्षामध्ये उदाहरणार्थ ड्रॅगन फ्रूट, उदाहरणार्थ द्राक्षे किंवा इतर महत्वाचे मसाला पिकं यांचा समावेश केला. त्याबद्दल मी शासनाला मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला माहिती आहे की बैलगाडा शर्यत ही आमच्या परिसरामध्ये फार महत्वाची आहे आणि ह्या बैलगाडा शर्यतीसाठी आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं सुप्रीम कोर्टापर्यंत मदत केली. यामध्ये प्रामुख्यानं लोकसभेमध्ये आमच्या परिसरातले खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांनी सातत्यानं पाठपुरावा लोकसभेत केल्यामुळं याला यश आलं, म्हणून ह्या सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतोय. आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं की सरकारचं काम चांगलं होत असताना टोपे साहेबांनी चांगलं काम केलं. लस निर्माण करताना पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये पुनावाला यांनी लस काढली. तर मग अशा वेळेला अशा माणसाचा भारतरत्नसाठी आपण त्या ठिकाणी केंद्राला शिफारस का करत नाही. आणि अध्यक्ष महोदय, मला महत्वाचे विषय मांडायचे, तुम्ही मला 2 मिनिटं, अजून 2-3 मिनिटं द्या. त्याचबरोबर पुणे शहराजवळ त्या ठिकाणी इंद्रायणी सिटी 300 एकरामध्ये इंद्रायणी मेडी सिटी सरकारने जाहीर केली आणि ती सिटी अशी की त्या ठिकाणी देशामधली एक अद्भुत आणि वेगळी इंद्रायणी मेडी सिटी केली की त्याचा फायदा निश्चितपणे संपूर्ण परिसराला किंवा महाराष्ट्रातील आम जनतेला होतोय. आरोग्य सेवावरती पुढच्या 3 वर्षात सुमारे 11,000 कोटी रुपयाचा खर्चाचा त्या ठिकाणी विषय त्यांनी मांडलेला आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. हा एक आरोग्याच्या दृष्टीतनं अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. त्याचबरोबर पंडित रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून, अध्यक्ष महोदय 2-3 तर मुद्दे माझे, जरा ऐका तुम्ही. माझ्या काही सूचना, आता माझं भाषण कमी करतो, सूचना मांडतो. अनेक वेळेला सरकार GR काढतं, GR अनेक सचिव असेल, उपसचिव असेल, इतरांना देतं, त्याच्यात आमदारांचं नाव नसतं. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी GR मध्ये आमदारांचं नाव असलं पाहिजे. 1-2च मिनिटं अध्यक्ष महोदय, तुमची फक्त शेवटची 2 मिनिटं राहिलेली आहेत, फक्त 2 मिनिटं. 1 मिनिट तुमचं देणार मी तुम्हाला. 1 मिनिट आहे अपक्षांना देणार. अध्यक्ष महोदय, मला खास करून माझ्याशी बोलण्याची आरोग्य विभागावर बोला. बोलत असताना आदरणीय दादा सभागृहामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, मातृत्व अनुदान ही योजना चालू करण्याबाबत अध्यक्ष महोदय, प्रत्येक स्त्रीला माता बनण्याचं स्वप्न असतं, पण काही मातांना माता बनू शकत नाही. परंतु पुणे येथील
गॅलेक्सी केअर वेळ येथे वाढवणं अध्यक्षांच्या भारतामधलं हातामधली गोष्ट पहिलं- नाही. वेळ वाढवणं या पहिलं सदनाच्या दोन्ही ज्यांनी बाजूच्या सन्मान्य uterus सदस्यांनी घ्यायचा transplant निर्णय केलं असतो. व यशस्वीरित्या 40 ते 45 माता बनल्या. तर सन्माननीय मंत्री आदित्यदादांना मी सांगू इच्छिते की ही युट्रस ट्रान्सप्लांट करण्यासाठी खर्च हा जास्त आहे आणि ह्या खर्चाला प्रत्येक मातेला तो झेपू शकत नाही. तर आपण बजेटमध्ये प्रोव्हिजन करत असताना गर्भाशय ट्रान्सप्लांटसाठी विशेष निधी देण्यात यावा आणि ज्या माता ह्या मातृत्वापासून वंचित राहतात अशा मातांना ह्याचा लाभ होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, खास करून मी मंत्री महोदयांना सांगू इच्छिते की आपण तृतीय पंथांसाठी मी सन्माननीय समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे साहेब व भुजबळ साहेब ह्या दोघांनाही पत्र दिली होती की तृतीय पंथांना आयडेंटिटी कार्ड द्यावं आणि त्याचप्रमाणे त्यांना रेशन कार्ड द्यावं ह्याची आपण सन्मान्य सदस्य चिमणाबा पाटील, प्रोव्हिजन केली त्याबद्दल मी अभिनंदन सन्मान्य करते. सदस्य चिमणाबा पण पाटील. ह्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आबा बोला नाही तर तुमचा वेळ जाईल. सर्वप्रथम राज्याचे वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार मी नाही बंद केलं. माझ्या हातात यांचं mic मी नसतो. माझ्या हातात mic बंद अंतःकरणापासून अभिनंदन करतो की एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यावर, राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर बोला ना. या अध्यक्ष महाराज, सर्व सन्माननीय सदस्य एका ठिकाणी एकत्र आले आहे, काहीतरी मागणी असावी. अध्यक्ष महाराज, जर वेळ वाढवण्यासाठी ही मागणी असेल तर अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये सदस्यांनी जी इच्छा व्यक्त केली, खरं तर एक गोष्ट खरी आहे की निर्णय सभागृह घेते. जर तुम्ही महाराष्ट्र विधानसभा नियमाची पुस्तिका बघितली, अध्यक्ष महाराज मी आपल्याला विनंती करतोय कारण आता अध्यक्ष पदावर आहात तुम्ही. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र विधानसभेचे नियम 245, 246, 247, 248 या सर्व नियमांचा जर अभ्यास केला अध्यक्ष महाराज तर 6 दिवस साधारणतः चर्चा झाली पाहिजे. कदाचित उत्तरात आपण म्हणाल की नाही तुमच्या वेळी होत होते का, आमचं आणि तुमचं करण्याचं महत्व नाही. अध्यक्ष महाराज, तेव्हा कदाचित कोणी मागणी केली नसेल. आता एवढे सदस्य उभे आहेत. माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज की आपण वेळेचं नियोजन केलं पाहिजे. आपण कायद्याच्या बाहेर जाऊन नियोजन करतो हेही मान्य आहे. 6 दिवस सर्वसाधारण बजेटची चर्चा होते. अध्यक्ष महाराज, तुम्ही पुस्तक वाचा. आपण 2 दिवस का आणली? कारण लोक बघायला तयार नव्हते, सदस्य भाग घ्यायला तयार नव्हते, सदस्य अर्थसंकल्प वाचून त्याच्यावर मत मांडायला तयार नसायचे, म्हणून ती संख्या कमी झाली. आता सर्व सदस्य जनहितासाठी प्रश्न मांडायची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छा आकांक्षाचा गौरव, त्याचा सत्कार, त्याचा सन्मान अध्यक्ष महाराज हा आपण केला पाहिजे. इतके सत्तारूढ पक्षाचे आहे आणि तुम्ही नेहमी आम्हाला काय सांगता, देवेंद्रजी एवढा वेग बोलले, मुनगंटीवार तुम्ही एवढा वेग बोलले. अरे बोलले म्हणजे आम्ही काही संविधानाच्या बाहेर जाऊन नाही बोललो. 6 दिवसाची चर्चा आहे, आम्ही मत मांडायचं नाही. अध्यक्ष महाराज, प्रश्न हे गुदमरून जातील या वेळेच्या चौकटीत. आपल्याला विनंती आहे त्या सदस्यांची, ते सदस्य आमच्या पक्षाचे नाही आहेत पण तरी मी त्यांची बाजू घेतोय, कारण सर्वांना काही वेळ आपण द्यावा. आणि या 246 आणि याच्यात 246 मध्ये तुम्ही 2 मध्ये पुन्हा अजून एक गोष्ट टाकली आहे की अध्यक्षांना योग्य वाटेल तर भाषणासाठी ते विहित मर्यादामध्ये वेळ वाढवू शकता. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, तुम्ही स्वतः अनेकदा हे प्रश्न स्वतःही उपस्थित केले. आता तुम्ही त्या पदावर बसले आहात, न्याय देण्याची तुमची सदस्यांना भूमिका आहे. अनेक सदस्य बोलायला तयार आहे, बोलू द्या ना, एवढं काय. आम्ही जास्त बोललो असं कारण सांगून त्यांना कृपया अटकवू नका. आणि आमच्यामुळे अटकत असेल तर आम्ही भाषण देणं बंद करून टाकू, पण तुम्ही नेहमी अटकवू नका, एवढी माझी विनंती आहे. असं आहे सुधीर भाऊ, आता तुम्ही इतका वेळ बोललात, किमान चेअरपर्सन म्हणून माझे 1 मिनिट ऐकून घ्याल काय? होय ना. विषय असा आहे की पहिली गोष्ट, तुम्ही 246, 244, 245, 246च्या विधिमंडळ अधिनियमाचा तुम्ही मला या ठिकाणी दाखला दिलात. त्याचं उत्तर मी देतो. जे काय आहे ते माझ्या हातात पुस्तक नाही, मी घेता, मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, माननीय वित्तमंत्र्यांनी सभागृहातून ही मान्यता घेतलेली आहे की जरी
7 दिवसाची चर्चा करण्याचा नियम असला, 6 दिवसाचा नियम चर्चा करण्याचा नियम असला तरी नियम 57 अन्वये त्यांनी रूल सस्पेंड करण्याची सभागृहाचा सेन्स घेतल्याने सभागृहाने त्यांना मान्यता दिलेली आहे. एक, पहिल्या दिवशी चर्चेच्या दिवशी पण हे 57ची नोटीस मांडलेली होती मॅडम, मी होतो सभागृहामध्ये आणि म्हणून माननीय वित्तमंत्र्यांनी तुमची सभागृहाची मान्यता घेतलेली आहे, तुम्ही मान्यता दिलेली आहे एकमतानं, त्याच्यावर आता काय भाष्य करता येईल असं मला वाटत नाही. एक दुसरी गोष्ट, मी मगाचीच हा गोंधळ होणार, ही परिस्थिती उद्भवणार हे मला माहीत होतं आणि म्हणून मी माननीय संसद कार्यमंत्री आणि तुम्हाला सांगत होतो की तुम्ही दोघांनी एकत्र बसा आणि व्यवस्थितपणे वेळेचं नियोजन करायचं. कारण असं की शेवटच्या वक्त्यांना वेळ मिळत नाही भाषणाकरता, ते तयारी करून येतात, आज वेळ मिळेल, उद्या वेळ मिळेल आणि त्यांना संधी मिळत नाही. परंतु माझे मित्र डॉक्टर काही खालून माझ्याबद्दल कॉमेंट्स केल्या, मी थोडंसं त्यांना खालून बसून कॉमेंट्स करू नका सांगितलं, तुम्ही उचलून उठलात. आता मला बोलू द्याल की नाही? उचलून उठलात, ठीक आहे, मी शांतता घेतली, मला माहित होतं शेवटी काय होणार आहे. राहता राहिला प्रश्न, अध्यक्ष म्हणून ही वेळ वाढवण्याचा तसा विचार केला तर चेअरपर्सनला अधिकार नाही. सभागृहाच्या ट्रेझरी बेंचकडच्या सन्माननीय सदस्यांनी, मंत्र्यांनी, संसदीय कार्यमंत्र्यांनी, आपण गटनेत्यांनी जो निर्णय घ्याल तो निर्णय आणि त्या वेळेचं नियोजन करणं हे चेअरपर्सनचं काम आहे आणि त्याप्रमाणे 2.5 तासाचं मगाशी माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांनी वेळ वाढवून दिली. त्यांनी सांगितलं 2.5 तासामध्ये अशाही वेळेला निम्मा वेळ विरोधी पक्षाला द्या, निम्मा वेळ सत्ताधारी पक्षाला द्या आणि 1 तास माझ्याकरता उत्तराकरता ठेवा, 2ला मी उत्तरला उभा राहीन. आपले पहिले वक्ते 26 मिनिटं बोलले, आपण कोणी थांबवायला तयार नाही. नंतर ठीक आहे आपण केली मला खालून, परंतु 26 मिनिटं बोलले, मी काहीच बोललो नाही. आपली वेळ पूर्णपणे मी या ठिकाणी दिलेली आहे, पलीकडच्या सदस्यांना सुद्धा उरलेला वेळ दिलेला आहे. आता माननीय 2 वाजता अर्थमंत्री मी भाषणाला सुरुवात करेन असं ते म्हणाले, म्हणून शेवटचं 1-1 मिनिटं प्रत्येकाला देऊन 2 म्हणजे 2ला माननीय वित्तमंत्री उभे राहतील असं मी नियोजन करत होतो. आता जी परिस्थिती उद्भवले या संदर्भामध्ये आपण जो निर्णय द्याल त्या पद्धतीने चेअरपर्सन म्हणून इथं कोणी जो असेल चेअरपर्सन तो काम करेल. अध्यक्ष महोदय, सभागृहाचा एकंदरीत सगळी रागरंग बघता अजून अर्धा तास सन्माननीय सदस्यांना बोलायला द्या. मी 2:30 वाजता सुरुवात करतो. त्याच्यात वेळ घालू नका साहेब, सुरू करा. इकडचे सगळे राहिलेले काय करायचं सांगा. एक तास करायचा. याच्यामध्ये मी तुम्हाला संसद कार्यमंत्री, जरा प्लीज मला बोलू द्या, याच्यामध्ये संसद कार्यमंत्री मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की यामध्ये रोटेशन ठरवून घ्या. आता भारतीय जनता पार्टीचे 4 सदस्य बोललेत, इकडचा एकच सदस्य फक्त पक्षातला बोललाय. मी हे माझं ऐकूनच घेणार नाही तुम्ही. वेळेचं बंधन, वेळेचं नियोजन हे दोन्ही बाजूला सारखं आहे, परंतु प्रत्येक वक्त्याला संधी मिळाली पाहिजे, असं रोटेशन ठरलं पाहिजे. हे ठरत नाहीये. चला सुरुवात करा. सन्मान्य चिमणाबा पाटील या ठिकाणी, माननीय उपमुख्यमंत्री, संसद कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष, शांतपणे बोला. वेळ संपली होती, मी बोलायला दिलं, वेळ वाढली, आपण देऊया. मॅडम जरा आबा जरा तर थोडं संदर्भ बदललाय. मनीषाताईंना बोलू द्या. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महिलांना, विधवा महिलांना जे पेन्शन मिळतं ते किमान 1500 रुपये करणं गरजेचं आहे. व त्यामध्ये ज्या जाचकटी आहेत, अनेक मुलं ही आई वडिलांना बघत नाही आणि रेशन कार्ड मध्ये जर मुलाचं नाव असेल तर त्या महिलेला हे पेन्शन मिळत नाही. तरी आपण आपली संधी गेलेली नाही, त्यामध्ये लक्ष घालून संजय गांधी निराधार योजनेमध्ये हे करावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय वित्तमंत्री सभागृहात आहेत, मी दादांना विनंती करते की दादा, बीपीएल मधले जे काही कुटुंब आहेत ह्यांच्या मुलींच्या लग्नाला 50,000 रुपये हे आपण शासनाकडे द्यावे, जेणेकरून काही बीपीएलच्या गरीब लोकांच्या मुलींची लग्न करत असताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे बजेटमध्ये प्रोव्हिजन करत असताना मध्य प्रदेश असेल, यूपी असेल, ह्या ठिकाणी मुलीच्या लग्नाला 1 लाख रुपये दिले जातात, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये
अशा गरीब लोकांना 50,000 रुपये मुलीच्या लग्नासाठी शासनाने द्यावेत अशी सुद्धा मी आपणाकडे मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, मी दुसरं की आमचे पालकमंत्री यांचं अभिनंदन करते की त्यांनी आमच्या देवेंद्रजी असताना जो माझ्या मतदारसंघातील दहिसर कांदळा ते सुभाषचंद्र बोस मैदान येथे एक ब्रिज त्याला 4,000 कोटीची प्रोव्हिजन केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, खास करून पालघरचे पालकमंत्री आणि हे नाही आहेत पण कृषीवर बोलत असताना अध्यक्ष महोदय, तक्ते वादळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना पालघर जिल्ह्यामधील पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊस असेल, ह्या लोकांना पैसे मिळाले नाहीत, तर त्यांचे जे पंचनामे झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळायला पाहिजेत. धन्यवाद. झालं? अहो ती शिंगल होती, डबल वाजवल्यानंतर बसायचं असतं. यात सन्मान्य सदस्याची म्हणा. अध्यक्ष महोदय, किती सभासद बोलणार आहेत? असं आहे, आता भारतीय जनता पार्टीचे पहिले आता 4 झाले, त्यांच्या अजून 1 2 3 4 5 6 7 हे प्रतोदानी दिलेले, खाजगी चिठ्ठ्या आलेल्या वेगळ्या आहेत. आपल्या शिवसेनेचे आता राहिलेत 3 3 6, आणखीन त्यातले हे जात आहेत 5 राहत आहेत. काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रवादीचे 2 4 6 8 9 शिल्लक आहेत. राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे 2 4 6 8 10 11 शिल्लक आहेत. मग हे कसं 1 तासात बसवणं? कसं होणार? हा, आणि अपक्ष म्हणजे अखिल भारतीय मसजिल ए इदहाउल पार्टी, नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज शक्त पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांना अर्धा मिनिट आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहानी आशिष शेलार त्याला साक्षीदार आहेत. त्यांना आठवत असेल, काल स्वतः संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की जेवढे आता सभासद सभागृहात आहे त्यांनाच फक्त उद्या बोलायला द्यायचं, बाकीच्यांना नाही. म्हणजे उशिरापर्यंत थांबले त्यांना द्या ना, जे चाकाट्या पेटवत गेले होते त्यांना कशाला देत आहे? साहेब, मगाशी हाच माझा प्रयत्न होता, परंतु पलीकडच्या सदस्यांचा गैरसमज झाला. आपण त्यांना थांबवलं इकडे पाहिजे होतं, कोणी थांबवायला तयार नाही. अजूनही पक्षप्रतोदानी काल संध्याकाळी जे थांबले होते त्यांची सुधारित यादी द्यावी, तात्काळ त्यांना प्राधान्य दिलं जाईल. सन्मान्य चिमणाबा पाटील, अध्यक्ष महोदय, माझ्याकडे प्रिंटेड यादी आली, तेवढेच घेऊ ना. तुमचे बरेच वक्ते आहेत. नाही प्रिंटेड आहे, चिठ्ठ्या बाजूला प्रिंटेड आहे. मी आता माझ्याकडे जी यादी आहे ती वाचून दाखवतो, कृपया सर्वांनी लक्ष द्या. शिवसेनेचे दीपक केसरकर झाले, चिमणरावबा पाटील उभे आहेत, प्रकाश आबिटकर, रमेश कोरगावकर, योगेश कदम, आशिष जयस्वाल अपक्षांमध्ये झाले. दिलीप लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दिलीप बनकर, अशोक पवार, सरोजिनी आहेरे, चंद्रकांत नवघरे, किरण लहामटे, अतुल बेनके, संदीप क्षीरसागर, यशवंत माने, सुनील भुसारा, चेतन तुफे आणि शेखर निकम. इथं आता राष्ट्रीय काँग्रेस पार्टी म्हणजे इंदिरा काँग्रेस, अमीन पटेल, सन्मान्य सदस्य अमीन पटेल, सुभाष धोटे, जितेश अंतारपूरकर, विक्रमसिंह सावंत, श्रीमती प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, श्रीमती सुलभा खोडके, राजेश एकड़े, शिरीष चौधरी, शिरीष नाईक, सहसराम कोराटे आणि हिरामन खोसकर. आणि भारतीय जनता पार्टी जयकुमार गोरे, राहुल कुल, राणा जगजीत सिंग, राजेश पवार, श्रीमती भारती लवेकर, श्रीमती मनीषाताई चौधरी, मोनिका राजाळे, श्रीमती सीमाताई हिरे, गणपत गायकवाड, कृष्णा गजबे, संजय केळकर, प्रताप अडसड आणि रवी राणा एवढ्यांचीच नावं आहेत. आणि अपक्षांची नावं आलेली नाहीत, पण त्यांना अर्धा मिनिट आहे, म्हणजे बाकीच्या पक्षांना 1 मिनिट.
नाना आपलं नाव नाही येत, आपण बोललात तर बोला, माझी अडचण नाही काय. तुम्हाला कोण नाही म्हणणार. सदस्याला बोलायचं, आज बोलू द्या, सोमवारी उत्तर घ्या. संपल्यावरच उत्तर देतो ना, कशाला सोमवारी तरी. आबा तुम्ही सुरू करणारात की नाही? अरे तुम्ही मध्येच तुम्ही बोलताय ना. अहो असं नसतं हो, रेटायचं. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम माननीय वित्तमंत्र्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की राज्यावर सर्व दृष्टीने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना हे अतिवृष्टीचं संकट, अवकाळी पावसाचं संकट, भूस्खलनाचं संकट, अशा अनेक संकट असताना, नैसर्गिक आपत्ती समोर असताना, राजकीय आपत्त्या समोर असताना एक अत्यंत प्राप्त परिस्थितीत चांगला आणि आदर्श अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी यावेळेस सादर केला. त्याबद्दल त्यांचा अंतःकरणापासून आभार मानतो. भविष्याचा वेध घेऊन हे आपलं महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतामध्ये आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या दृष्टीने अग्रेसर कसं राहील या संदर्भाचा प्रामाणिक अशा प्रकारचा प्रयत्न महाविकास आघाडीने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलाय. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प मांडत असताना आपण आपल्याकडे जे साधन सामुग्री उपलब्ध असतात, जो आपल्याकडे पैसा उपलब्ध असतो, या साधन सामुग्रीच्या माध्यमातून या राज्याला कोणत्या क्षेत्रात आपण संधी द्यायला पाहिजे याचा विचार करत असतो आणि त्याचा प्राधान्यक्रम सुद्धा अध्यक्ष महोदय आपण ठरवत असतो की उपलब्ध साधन संपत्तीमध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यावं लागेल. आणि अध्यक्ष महोदय, मला प्रामाणिकपणे या ठिकाणी वाटतं आपल्याकडे उपलब्ध साधन सामग्री कमी असल्यामुळे मला असं वाटतं ऊर्जा आणि सिंचन या दोन क्षेत्राकडे आपण जास्त अधिकच्या अधिक लक्ष केंद्रित करून या दोन क्षेत्रांना जास्तीत जास्त कसा पैसा खर्च करता येईल त्या संदर्भात आपण विचार करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज ग्रामीण भागात राहणारे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. आज ग्रामीण भागाची आणि शेतीची काय अवस्था आहे? आज शेती विजेच्या अभावी, शेतीवर जर सगळं संकट असेल निसर्गाच्या नंतर, तर वीजचं संकट अध्यक्ष महोदय आहे. कारण ही वीज आपल्याला शेतीला मिळत नाही. आज शेतकऱ्यांचे एवढे प्रचंड हाल चालू आहेत. काल आपण निर्णय घेतला, त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो की काल MSEBची कनेक्शन कट करू नये या संदर्भातला आपण निर्णय घेतला. परंतु अध्यक्ष महोदय, रोज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जर दिवसातून 100 फोन आले तर 70 ते 80 फोन हे MSEBच्या संदर्भातले असतात. इतकी वाईट परिस्थिती MSEBची झाली आहे आणि केवळ वीज उपलब्ध होत नसल्यामुळे शेती आणि शेती व्यवस्था ही प्रचंड अडचणीत आलेली आहे. म्हणून मला वित्तमंत्र्यांना विनंती करायची की दुसऱ्या क्षेत्रांकडे आपलं दुर्लक्ष झालं तरी चालेल, परंतु या महाराष्ट्राचा आणि ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने जर आपल्याला उन्नती करायची असेल तर या संदर्भामध्ये आपण वीज आणि सिंचन या दोन क्षेत्रांकडे लक्ष घालणं आवश्यक आहे. जळगावला कार्यक्रम असताना सन्माननीय अजितदादांना मी माझ्या आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा जे त्यांनी अत्यंत महत्त्वाची कामं आमच्याकडनं मागितली, त्याच्यामध्ये माझा अंजनी प्रकल्प आणि पद्मालय प्रकल्प हे दोन मोठे प्रकल्पासाठी मी विनंती केलेली आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी खूप सांगताना दुःख होतं आहे की माझा अंजनी हा जो प्रकल्प आहे, हा अंजनी प्रकल्प झालेला आहे. या अंजनी प्रकल्पामध्ये त्याचा साठा पूर्णपणे साठा होतो, फक्त वितरण व्यवस्था, पाईपलाईनची व्यवस्था नसल्यामुळे तो जशाचा तसा साठा पडलेला असतो आणि त्या पडलेल्या साठ्यातून आम्हाला कधी नदीच्या पात्रातून, कधी नाल्यांच्या पात्रातून त्या ठिकाणी वितरण व्यवस्था करावी लागते आणि फक्त वितरण व्यवस्था होत नसल्या कारणाने 7000 हेक्टर शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी आम्ही देऊ शकत नाही. धरण भरलेलं असताना सुद्धा त्याच्याकडे निमूटपणे बघण्याच्या पलीकडे आम जनतेच्या हातामध्ये काही नसतं. सन्मान्य अजितदादांना परवा सांगितलं की याची सुप्रमा मला लवकरात लवकर मंजूर करून हे काम लवकरात लवकर कार्यान्वित करा. त्यांनी मला आश्वासन दिलेलं आम्ही लवकरात लवकर करू. म्हणून या धरणाचं काम जेवढं लवकरात लवकर करता येईल ते आपण करावं. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा प्रकल्प पद्मालय हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळजवळ 200 ते 250 कोटी रुपये
हे भूत संपादनासाठी दिले गेलेले आहेत. आणि या प्रकल्पामध्ये हा मूळ 18 कोटीचा प्रकल्प आज जवळजवळ 250-300 कोटीचा हा प्रकल्प झालेला आहे. म्हणून या प्रकल्पाला आता याच्यामध्ये पुनर्वसनासाठी कुठलंच गाव नाही आहे, याच्यामध्ये कोणता पैसा खर्च होणार नाही आहे. म्हणून सन्माननीय वित्तमंत्र्यांना, सन्माननीय जलसंपदा मंत्र्यांना यांना मला विनंती करायची आहे की मला एक रकमी सुप्रमा या ठिकाणी मंजूर करून एक रकमी रक्कम या धरणाला द्यावी, की जेणेकरून माझ्या मतदारसंघामध्ये हे दोन्ही धरणांची काम मी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकू, ही या ठिकाणी विनंती करायची. अध्यक्ष महोदय, परवा अजितदादांनी बोलताना आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही कोरोना जरी आटोपलेला असेल तरी कोरोना आटोपलेला असताना सुद्धा आम्हाला ऑक्सिजन जनरेशन प्लांट या ठिकाणी सुरू करायचे. मला या ठिकाणी खेदाने नमूद करावं असं वाटतं, जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नावाखाली जी खरेदी झाली, कोरोनाच्या नावाखाली जी कामं झाली, अध्यक्ष महोदय अत्यंत निकृष्ट अशा प्रतीची ही कामं झाली. मी या ठिकाणी जबाबदारीने सांगू इच्छितो, 15 ते 20 ऑक्सिजन जनरेटर प्लांट त्या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प केला, परंतु आज एकही ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्या ठिकाणी सुरू नाही आहे. कोणत्याही ऑक्सिजन प्लांटमधून 1 लिटर सुद्धा ऑक्सिजन कोणाला मिळत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये नुसतं ऑक्सिजन प्लांट पुरता हा विषय मर्यादित नाही आहे, तर त्या कोरोना काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत, थर्मामीटर असतील, PPE किट असतील किंवा व्हेंटिलेटर्स असतील. अध्यक्ष महोदय, व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये तर ते कलेक्टर महोदय, सिव्हिल सर्जन यांना आम्ही तक्रारी दिल्या, 1-2 मिनिटात कन्क्लूड करतो मी, आणि त्यांना तक्रारी देऊन तिच्या असं आढळलं की जे व्हेंटिलेटर घेतले ते व्हेंटिलेटर ज्या कंपनीचे आणि आपल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे आपल्याला जे पाहिजे होते त्याप्रमाणे ते व्हेंटिलेटर आलेले नाहीत. आणि तरी सुद्धा डिपार्टमेंटने ते व्हेंटिलेटर स्वीकारले. जेव्हा तक्रार झाली तेव्हा ते व्हेंटिलेटर त्यांनी परत केले आणि त्याच्यामध्ये गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून या कोविड काळामध्ये जी 44-50 कोटीचे कामं DPTCच्या माध्यमातून, डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही जी झालीत, या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी आम्ही जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केलेली होती. आणि त्याची चौकशी त्रयस्थ एजन्सीकडनं, ऑडिटरकडनं, शासनाने एखादी त्रयस्थ एजन्सीने त्या ठिकाणी ती चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय हे जनतेला अवगत करावी. कारण आज लोकप्रतिनिधीच्या संदर्भामध्ये जनतेच्या मनामध्ये गैरसमज आहेत की यांनी काहीतरी या ठिकाणी गैरव्यवहार केलेला आहे, चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. तो गैरसमज जर दूर करायचा असेल तर त्वरित आरोग्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्या संदर्भामध्ये आपण लक्ष घालून या विषयाला चालना द्यावी. एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती सरोज अहिरे. माननीय उपमुख्यमंत्री तथा सौ पाटील. अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार साहेब यांना 11 मार्च रोजी सभागृहात अर्थसंकल्प सदर केला आहे. अर्थसंकल्प सर्व समाजातील घटनाक न्याय देणारे अर्थसंकल्प असलेले मुख्यमंत्री ठाकूर साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे जाहीर आभार मानते. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पात नियमित पीक कर्ज भरणारे शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आले. त्याचप्रमाणे भूविकास बँकेचे कर्जमाफी करून ही शासनाने शेतकरी मोठे दिलासा देण्याचे काम केलं आहे. परंतु सहकारी बँक तसेच इतर बँक ह्या वर्षाअखेरी जून महिन्यात संपत असते. परंतु ही बँक मार्चपासून वसुलीची तकादा शेतकऱ्यांना लावतात. ज्याने कर्ज मार्च अखेरी भरले नाहीत त्यांना थकबाकीत टाकावी. त्यामुळे कर्ज वसुलासाठी सर्व बँकेने वर्षाअखेरी म्हणजे जूनपर्यंत मुदतवाढ दिल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात आरेवाडी इथे महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील धनगर समाजाचे आराध्य देवता बिरोबा मंदिर आहे. ह्या मंदिरासाठी बनवलेले विकास आरेखडी शासनाने भरावे, आर्थिक तरतूद करावी अशी मागणी मी ह्या निमित्ताने करीत आहे. तसेच तासगाव तालुक्यात हातनूर इथे हानाई देवीचा मंदिर असून ती नवीन पर्यटन केंद्राचे काम
नवीन वर्षाचे चालू असून तसेही भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावे याची मागणी मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील ग्रामीण मार्गासाठी अनेक वर्षापासून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हे रस्ते वाहतुकाच्या दृष्टीने अत्यंत खराब झाले आहेत. त्याकरता तरतूद करून ही दुरुस्ती केल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सोयी होणार आहे. त्यामुळे विशेष नदीचे तरतूद करावी अशी मागणी मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात इसापूर, पेड, येळावी, मणिराजुरीसह 21 गावे तसेच कवठेमंकाळ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना 25 वर्षापासून कार्यालयात आहेत. सध्या ही डबघाईस आलेल्या आहेत. ताकारे, आरपळ, टिंबू तसेच म्हैसाळ योजनेचे पाण्यामुळे काही गावांना व प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून बाहेर पडून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मागणी केली आहे. त्यामुळे शासनाने नदी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करीत आहे. तासगाव इथे शासकीय क्रीडांगण असून सदर क्रीडांगणास स्वर्गीय R.R. पाटील यांचे नाव दिल्याबद्दल मी शासनाच्या विषयी क्रीडांगण मंत्री सुनील कैदार साहेब, राज्यमंत्री आदित्यताई तटकरे यांच्या या निमित्ताने आभार मानते आणि क्रीडांगण विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आले त्या निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मी करीत आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांना सदर केलेले अर्थसंकल्पास पाठिंबा देत आहे आणि मी थांबते. श्रीमती भारती रवेकर. थँक्यू अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावरती बोलत असताना 2022-23च्या देतो मच्छीमार यांच्याविषयी मी जास्त करून बोलीन, कारण की 7 जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांना ज्या आज हाल होत आहेत ते पाहता त्यांच्यासाठी जो निधी ठेवायची गरज होती अजितदादा, तो जास्तीत जास्त ठेवावा अशी माझी आपल्याकडे विनंती आहे. कारण की आज त्यांची हालत इतकी वाईट झालेली आहे की आमचे जमिनीवरचे शेतकरी आणि पाण्यातले शेतकरी असं म्हणून त्यांच्याकडे बघायला गेलं तर आज त्यांच्या इथं माशांचा दुष्काळ पडलेला आहे. LED लाईटमुळे त्यांची मच्छीमारी चालत नाही. अशा वेळेला त्यांना 4-5 वर्षापासून डिझेलचा परतावा मिळालेला नाही अनेक सोसायट्यांना. एवढंच नाही तर माझ्या वर्सोवा विधानसभेचं उदाहरण द्यायचं झालं तर त्या ठिकाणी साधारणपणे 27 महिन्यापासूनचा 162 कोटींचा त्या ठिकाणी परतावा मिळालेला नाहीये. त्यामुळे अतिशय वाईट अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि माझी विनंती आहे की आपण डिझेलच्या परताव्यासाठी मच्छीमारांसाठी वेगळा निधी परत एकदा त्या ठिकाणी विचार करून द्यावा. अध्यक्ष महोदय, जलवाहतुकीसाठी जेट्टीसाठी खाडीचे खोलीकरण करण्यासाठी आपण 330 कोटींची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. माझ्या वर्सोवा मतदारसंघातला वर्सोवा खाडीतला जो गाळ आहे तो 55 लाख क्युबिक मीटर आहे. मी आपल्याकडे दादा पत्रही दिलं होतं की इतका मोठा गाळ आहे आणि त्यामुळे मच्छीमारांचे एवढे अपघात होतात बोटींचे की माझी विनंती आहे की खाडीतला गाळ काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी तरतूद करावी. मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं अभिनंदन करीन की त्यावेळेस त्यांनी मला 4 कोटी रुपये मंजूर करून दिले होते आणि त्यावेळेस आपण गाळ काढला, पण गाळ एवढा मोठा आहे की तो काढला नाही तर मच्छीमारांना त्रास होतो. अध्यक्ष महोदय, चक्रीवादळास येतात किंवा अनेक आपत्ती येते, त्यामुळे आपण कोकण विभाग आणि इतर ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा, भूमिगत विद्युत वाहिन्या, चक्रीवादळ निवारा केंद्र यासारखी कामं आपण घेतात आणि त्यासाठी तुम्ही चांगला निधी पण ठेवलाय दादा. पण दादा, मला सांगायला खेद होतो की माझ्या वर्सोवा मतदारसंघामध्ये जो धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम ते त्या ठिकाणी सुरू होतं, ज्यासाठी मी 35.5 करोड रुपये माननीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्याकडून आणले होते. 20 करोड रुपये मागच्या जे आपलं मंत्रिमंडळ होतं त्यातले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी यांनी दिले होते आणि ते जे समुद्र धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं जे काम चालू होतं ते 90% काम झालेलं असताना 10% काम आमच्या पालकमंत्र्यांनी रोखलं. मी वारंवार त्यांच्याकडे विनंती केली की हे काम रोखू नका, कारण लोकांची मागणी आहे म्हणून ते आपण काम करतो आहोत, परंतु त्यांनी ती मागणी मान्य केली नाही. एक मीटिंग त्या
ठिकाणी घेतली. ज्या पर्यावरण सचिव होत्या किंवा ज्यांनी विरोध केला होता तो एकच माणूस होता, PWDचे अधिकारी होते, परंतु लोकांची मागणी असताना आणि त्या ठिकाणी गरज असताना सुद्धा ते काम रोखण्यात आलेलं आहे. गडकरी साहेबांनी त्यांना पत्र दिलं तरी सुद्धा त्या ठिकाणी काही झालेलं नाही. हे सांगायला मला खेद याच्यासाठी होतो की वारंवार एखादी गोष्ट आपण बोलतो आहोत लोकप्रतिनिधी म्हणून, आणि त्या ठिकाणी गडकरी साहेब कुठलाही पक्ष विनिवेश काही मनात न ठेवता महाराष्ट्र राज्याला प्रत्येक ठिकाणी रस्त्यांसाठी अनेक वाहतुकीसाठी मदत करतायत आणि त्यांनी पत्र देऊन सुद्धा तुम्ही त्याची दखल घेत नाहीत, याचं खरोखर मला स्वतःला वाईट वाटतं. आणि म्हणून माझी दादांना विनंती आहे की दादा, आपण स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालावं आणि जे फक्त 10% काम राहिलेले 90% झालंय ते पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला मदत करावी. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विकास सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन बसवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी अभिनंदन करीन अजितदादांचं की त्यांनी सॅनिटरी पॅड या संदर्भाने त्या ठिकाणी विचार केला. पण अध्यक्ष महोदय, सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन फक्त लावून उपयोग नाही. त्या ठिकाणी आपल्याला वेंडिंग मशीन लावणं किंवा त्या ठिकाणी आपल्याला मोफत सॅनिटरी पॅड देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास विभागाच्या 491 वसतिगृहामध्ये 20,911 मुली आहेत, तर समाज कल्याण विभागाच्या राज्यात 84 शाळा आहेत, त्यापैकी 29 शाळा या मुलींच्या निवासी शाळा आहेत आणि त्यामध्ये 4,542 मुली आहेत. अध्यक्ष महोदय, शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये 10 महिने प्रत्येक मुलीला महिन्याला 10 सॅनिटरी पॅड मोफत मिळतात, परंतु 2 महिने त्यांना सॅनिटरी पॅड दिले जात नाहीत कारण ते सुट्टीचे असतात. पण त्या परत मग तिकडे कपडा वापरायला, दुपट्टा वापरायला, गवत वापरायला अशा अस्वच्छ भागाकडे त्या जायला लागतात. आणि म्हणून माझी विनंती आहे की त्या ठिकाणी 12 महिने त्यांना सॅनिटरी पॅड दिले पाहिजेत. पण हे तर कमीच आहे. शासकीय अनुदानित आदिवासी आश्रम शाळांमध्ये आणि समाज कल्याण विभागाच्या शाळांमध्ये मुलींना सॅनिटरी पॅडच दिले जात नाहीत. का दिले जात नाहीत अध्यक्ष महोदय? कारण संस्था चालकांना प्रत्येक विद्यार्थिनी मागे 920 रुपये मिळतात आणि त्या 920 रुपयाच्या मध्ये त्या यादीमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा उल्लेखच नाहीये. त्यामुळे त्या मुलींना सॅनिटरी पॅड आजही मिळत नाहीत. मग आपण त्या ठिकाणी जर का डिस्पोजेबल मशीन लावलं तर ते कुणासाठी लावणार आहात हा पण विचार करण्याचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या देशामध्ये 60 करोड महिला आहेत आणि त्यापैकी 35.5 करोड महिलांना मासिक पाळी येते आणि त्यापैकी 15% महिलांनाच फक्त सॅनिटरी नॅपकिन वापरायला मिळतात, बाकीच्या महिलांना वापरायला मिळत नाहीत कारण एक तर अवेअरनेस नाहीये किंवा त्या अफोर्ड करू शकत नाहीत. अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणपणे 13व्या वर्षी जी पाळी येते ती साधारणपणे 50 वर्षांपर्यंत जाते, म्हणजे 37 वर्षाचा काळ आपण पकडा. आता या 37 वर्ष म्हणजे एका वर्षात 60 दिवस, 37 वर्ष म्हणजे 2220 दिवस आणि 6 वर्ष 1 महिना एवढा मोठा कालावधी. यामध्ये तिचं लग्न होतं, गर्भारपण होतं, बाळंतपण होतं, बालसंगोपन होतं, पुन्हा मेनोपॉज येतो. एवढी मोठी स्थित्यंतर तिच्या आयुष्यात घडत असतात आणि अशा वेळेला त्याचं नियोजन जर का मासिक पाळीचं नियोजन जर का आपण शाळेपासून नाही केलं तर त्या ठिकाणी तिला अनेक रोगांना सुद्धा सामोरं जायला लागतं. आज आपल्या देशामध्ये दरवर्षी 27% महिला या सर्व्हिकल कॅन्सरमुळे जातात आणि सर्व्हिकल कॅन्सर होण्याचं जे काही खरं कारण जर आपण बघायला गेलो तर त्या ठिकाणी आपण अस्वच्छ, हे बघा महिलांचा विषय आहे, संवेदनशील मनाने ऐका कारण या गोष्टी होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण अस्वच्छ गोष्टी वापरल्यामुळे त्या ठिकाणी सर्व्हिकल कॅन्सर होतो आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की सगळ्या शाळांमध्ये त्या ठिकाणी आपण सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थित पद्धतीने मिळतील याची काळजी घेतली पाहिजे. आज शाळांमध्ये 23% मुली ड्रॉपआउट होतात. याचं कारणच असं आहे की त्या ठिकाणी 4 दिवस मासिक पाळीच्या त्या शाळेत येत नाहीत. एक तर शौचालय व्यवस्थित नाही आहेत किंवा नाहीच आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला सॅनिटरी नॅपकिन पण उपलब्ध नसतात. अध्यक्ष महोदय, WHO ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सुद्धा आपण नीट फॉलो करत नाही आहोत. गाईडलाईन्स नुसार असं आहे की प्रत्येक स्त्रीचा हा मूलभूत अधिकार आहे की तिला स्वतंत्र, अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, हा विषय आहे की या विचार कदाचित कोणी बोलणार नाही. मला बोलू द्या, मला संरक्षण द्या. याचं कारण आहे की हा विषय वेगळा आहे, तुम्हाला कदाचित ऐकायला होत नसेल, परंतु ह्या विषयावरती आपण पुढे नाही गेलो तर अनेक मुलींना याचा त्रास होतो. तुम्ही मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, WHO गाईडलाईन्स नुसार प्रत्येक स्त्रीला त्या ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृह, पुरेशी पाण्याची व्यवस्था आणि सॅनिटरी नॅपकिन मिळणं गरजेचं आहे. आणि मी अभिनंदन करीन आमच्या माजी मुख्यमंत्री महोदयांचं की आम्ही इथं सभागृहात मागणी केली होती